कोरेगावातील सर्वसामान्य रिक्षा चालकांना मोठा दिलासा. उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या पुढाकाराने शहरात 12 रिक्षा थांब्यांना अधिकृत दर्जा. कोरेगाव शहर व परिसरात उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य रिक्षा चालकांची गेले अनेक दिवसापासूनची मागणी उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी पुढाकार घेऊन मार्गी लावली आहे. कोरेगाव नगरपंचायतीने याविषयी ठराव केला असून शहरात 12 अधिकृत रिक्षा थांब्यांना मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे शहरातील 85 रिक्षा व्यावसायिकांना न्याय मिळाला आहे. रिक्षा चालकांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन उपनगराध्यक्षांचा सत्कार करून आभार मानले आहेत. कोरेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराचा चारही बाजूला मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालक व्यवसाय करत आहेत, मात्र त्यांना अधिकृत थांबे मिळत नसल्याने सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच त्याचा परिणाम हा त्यांच्या व्यवसायावर होत होता. रिक्षा चालकांची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना असलेल्या सातारा येथील अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघ यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील रिक्षा चालकांनी शहरात 12 ठिकाणी अधिकृत थांब्यांना मान्यता देण्याची मागणी एका पत्रकाद्वारे केली होती. कोरेगाव नगरपंचायतीला पत्र मिळाल्यानंतर उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी पुढाकार घेतला आणि नगरपंचायतीच्या मासिक सभेत हा विषय मांडला. स्वतः राहुल रघुनाथ बर्गे यांनी रिक्षा चालकांविषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने हा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. नगरसेविका संगीता ओसवाल यांनी या ठरावास अनुमोदन दिले. नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हा विषय महत्त्वाचा असल्याचे सांगत सर्व नगरसेवकांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले आणि नगरपंचायतीने सर्वानुमते ठराव मंजूर केला. कोरेगाव शहरात आता जुना मोटार स्टँड येथे स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे, जुना मोटार स्टँड रिक्षा थांबा येथे 15 रिक्षा, हनुमान मंदिराजवळ हनुमान रिक्षा थांबा येथे 10 रिक्षा, कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर अनिश रिक्षा थांबा 3 रिक्षा, पंचायत समितीजवळ शिवतेज रिक्षा थांबा 5 रिक्षा, जैन मंदिरासमोर माऊली रिक्षा थांबा 3 रिक्षा, आझाद चौक येथे आझाद रिक्षा थांबा 10 रिक्षा, आझाद चौक नवी भाजी मंडई येथे छावा रिक्षा थांबा 5 रिक्षा, नवीन एसटी बसस्थानक रिक्षा थांबा 4 रिक्षा, लक्ष्मीनगर चौकाजवळ केदारेश्वर रिक्षा थांबा 10 रिक्षा, शासकीय विश्रामगृहाजवळ मार्केट यार्ड रिक्षा थांबा 5 रिक्षा आणि औद्योगिक वसाहतीमधील डॉक्टर नारायण बर्गे व डॉक्टर आशुतोष बर्गे यांच्या हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबा 5 रिक्षा अशा 12 रिक्षा थांब्यांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. कोरेगाव रिक्षा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी पोपटराव भिलारे व नौशाद शेख यांच्यासह रिक्षा चालकांनी मंगळवारी दुपारी 12 वाजता नगरपंचायत कार्यालयात जाऊन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांचा विशेष सत्कार केला आणि आभार मानले. यावेळी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, राजेंद्र वैराट, संजय दुबळे, पांडुरंग बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आमदार मनोजदादा घोरपडे उतरले ऑन फील्ड. उंब्रजच्या सेगमेंटल पुलासाठी नागरिकांसमवेत केले सर्वेक्षण. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या सेगमेंटल पुलाच्या अनुषंगाने आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपतराव जाधव, सरपंच योगीराज जाधव, महेशबाबा जाधव, विजय जाधव, जयवंत जाधव, प्रवीण जाधव, दिगंबर भिसे पाटील यावेळी उपस्थित होते. उंब्रज शहराचा चेहरामोहरा बदलला जात असून नव्याने हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पायाभूत सुविधा मजबूत होणार असून गावच्या सामाजिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे. उत्कृष्ट दर्जाची विकासकामे केली जाणार असून भविष्यात उंब्रज नगरी ही विकास नगरी म्हणून ओळखली जाईल असा विश्वास आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला. यावेळी सुमारे 45 लाख रुपयांच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या 4 कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कराडमधील कृष्णा आणि कोयना पुलाला तात्काळ संरक्षक जाळ्या बसवा, आत्महत्येचे प्रकार रोखा. रक्षक प्रतिष्ठानची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी. रास्ता रोको आंदोलनाचा दिला इशारा. कराड शहरातील कृष्णा आणि कोयना नदीवरील पूल हा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींसाठी एक ठिकाण बनले आहे. या पुलाला संरक्षक जाळ्या नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
तातडीने दोन्ही पुलांना संरक्षक जाळ्या बसवा, अन्यथा दिनांक 12 ऑगस्ट रोजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे. माळी यांनी प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत मंगळवारी दुपारी 12:30 वाजता प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची भेट घेतली व निवेदन सादर करत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर पुलाची उभारणी करताना भविष्यातील धोके विचारात घेण्यात आले नाहीत. त्यामुळे आता या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी माळी यांनी केली आहे. माननीय प्रांतसाहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे. सहज कोणीही असं उडी मारेल अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे. मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवण्यात यायला पाहावं त्याच्यामध्ये, पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता PWD NHI विभाग असेल त्यांनी त्या सगळ्या गोष्टी न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं इथून जी मागं जी सुसाईड झालेली आहे त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं. याच्यामध्ये माननीय प्रांतसाहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या तटरक्षक जे असतंय त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे. कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे. जर तसं नसं होत असेल तर 12/8ला सकाळी 11 वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे. रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे, असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासन दिला आहे. याच्या तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटणार आहोत. या सगळ्यांनी प्रांतसाहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल, व्हॉट्सअप किंवा ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आहे. मान तालुक्यातील वरकुटे मसवड येथील सैन्य दलातील जवानाने केली आत्महत्या. भारतीय सैन्य दलातील जवानाची सुट्टीवर असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरकुटे मसवड येथे सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. गणेश माने वय 27 असे या जवानाचे नाव आहे. याबाबत मसवड पोलीस ठाण्यातून मंगळवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश माने हा जवान भारतीय सैन्य दलात कोलकाता येथे नियुक्तीस होता. काही दिवसांपूर्वी सुट्टीवर तो आपल्या मूळ गावी आला होता. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीय आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत मसवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस हवालदार फडतरे तपास करत आहेत. देशसेवेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जवान गणेश माने यांनी अचानक आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात खळबळ उडाली आहे. कोरेगाव पंचायत समिती सभागृहात कृषी विभागाच्या योजनांची बुधवारी ऑनलाईन सोडत. विविध शेती उपयोगी अवजारांसाठी कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिनांक 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. या लाभार्थींची निवड ऑनलाईन पद्धतीने लॉटरीद्वारे बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी कोरेगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी दिली. कृषी यांत्रिकीकरण, पेरणी यंत्र, पाचरकुट्टी, खोडवा कटर, पलटी नांगर, पॉवर विडर, 2 HP विद्युत चलित कडवाकुट्टी यंत्र, कॅनव्हान्स, HDPE ताडपदरी, ट्रिपल पिस्टन स्पेअर्स इंजिन किंवा मोटारीसह 5 व 7.5 हॉर्स पॉवर विद्युत पंप संच, 3 हॉर्स पॉवर विद्युत पंप संच, HDPE पाईप 63 mm, 75 mm, 90 mm किंवा PVC पाईप 75 mm, 90 mm, मतपेटी या 9 योजनांसाठी कृषी विकास अधिकारी लॉटरी प्रक्रिया पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे. या लॉटरी प्रक्रियेसाठी शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.